सर्वांना नमस्कार. आपण आज 12वीच्या टेक्स्टबुक संदर्भात थोडी माहिती घेणार आहोत. गणिताच्या पाठ्यपुस्तकामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 पार्ट्स आहेत. विद्यार्थ्यांनो, ही आपल्या पाठ्यपुस्तकाची मुखपृष्ठ इतकी सुंदर डिझाईन केली आहेत की ती पाहता क्षणीच पुस्तक उघडून अभ्यासावं वाटतं. आता एक एक चॅप्टरचा विचार करू. मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये पहिला चॅप्टर शिकायचा आहे, तो म्हणजे मॅथमॅटिकल लॉजिक. हा मॅथमॅटिकल लॉजिक तसा शिकायला सोपा जरी वाटत असला तरी याचा उपयोग खूप आहे. यामध्ये आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे स्टेटमेंट, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज, लॉजिकल कनेक्टिव्ह, कंपाऊंड स्टेटमेंट्स, ट्रूथ टेबल, स्टेटमेंट पॅटर्न, त्यांचा लॉजिकल इक्विव्हॅलन्स आणि मग या मॅथमॅटिकल लॉजिकचं ॲप्लिकेशन. त्याचबरोबर क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय हेही पाहायचं आहे. दुसरा चॅप्टर मॅट्रायसेसचा, की यामध्ये एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स, ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस या गोष्टी पाहायच्या आहेत. या मॅट्रिक्स टॉपिकचा अभ्यास आपण 11वीतच सुरू केला होता. आता त्याचं इथं एक्सटेन्शन पाहायचं आहे. यानंतर पार्ट 1 मधला तिसरा टॉपिक, जो सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात उपयुक्त IIT, JEE आणि स्पर्धा परीक्षांसाठी लागणारा, तो म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, की ज्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स, त्याची सोल्युशन्स, त्याचबरोबर सोल्युशन ऑफ अ ट्रायंगल आणि इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, त्याच्या प्रॉपर्टीज, प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हा भागही महत्त्वाचा आहे. तो जरूर आणि नीट अभ्यासा. चौथा चॅप्टर आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. याची सुरुवात विद्यार्थ्यांना आपण 11वीतच केली आहे. आपण ज्या वेळेला लाईन हा टॉपिक शिकलो, म्हणजे स्ट्रेट लाईन हा टॉपिक, की ज्यामध्ये आपण इक्वेशन ऑफ लाईन अँड इट्स टाईप हे पाहिलं. त्याचबरोबर डिस्टन्स बिटवीन द टू लाईन्स पाहिलं, लेंथ ऑफ फीट ऑफ परपेंडिक्युलरचा कन्सेप्ट पाहिला आणि आता त्याचं एक्सटेन्शन आपण पाहणार आहोत या टॉपिकमध्ये, की ज्यामध्ये कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स, होमोजिनियस इक्वेशन्स, अँगल बिटवीन द लाईन्स आणि जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. वेक्टर टॉपिक हा खूप महत्त्वाचा. हा टॉपिक शिकला की याच्या पुढचे जे टॉपिक आहेत ते शिकणं आणखी सोयीचं होतं. हा चॅप्टर नीट अभ्यासा. ते म्हणजे डेफिनेशन, त्याचे टाईप्स, सेक्शन फॉर्म्युला, डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स आणि ट्रिपल प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स, की ज्याला आपण स्केलर ट्रिपल प्रोडक्ट असं पण म्हणतो. बॉक्स प्रोडक्ट असंही नाव दिलं आहे. वेक्टर्सचा भाग आपण फिजिक्समध्ये अभ्यासला आहे. यानंतर शिकायचा आहे तो म्हणजे 6वा चॅप्टर लाईन अँड प्लेन, की ज्यामध्ये वेक्टर अँड कार्टेशियन इक्वेशन्स ऑफ अ लाईन, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन, स्क्यू लाईन्स, इक्वेशन ऑफ प्लेन, अँगल बिटवीन द प्लेन्स, कोप्लॅनॅरिटी ऑफ टू लाईन्स आणि डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ प्लेन. हा चॅप्टर नीट अभ्यासा मुलांनो, कारण या चॅप्टरमध्ये छोटे छोटे बिट्स खूप आहेत आणि मार्क मिळवून देणारा चॅप्टर आहे. याचबरोबर पुढचा 7वा चॅप्टर, की जो लिनियर हेडिंग आपण दिलं आहे, लिनियर प्रोग्रामिंग, पूर्ण मार्क मिळवून देणारा इंटरेस्टिंग टॉपिक आहे. सगळ्यात ॲप्लिकेशन बेस्ड टॉपिक आहे, की ज्यामध्ये शिकायचं आहे ते म्हणजे लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम म्हणजे काय, त्याचं मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन कसं येतं आणि सोल्युशन विथ ग्राफिकल मेथड कसं. खूप इंटरेस्टिंग सिलेबस पेपर 1चा डिझाईन झाला आहे आणि खूप उपयोजनात. भारतीयांनी दिलेला अनमोल ठेवा म्हणजे योगा आणि आयुर्वेद.
याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा भाग दिला सर्व विश्वाला, तो म्हणजे वैदिक गणित आणि गणितासंबंधीचं ज्ञान. तर वैदिक गणित या विश्वासमोर आणलं ते स्वामी कृष्ण भारती तीर्थ यांनी. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एखादा वैदिक गणितातला भाग अभ्यासणार आहोत. आज पाहूया 11 ते 20 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग कसे करायचे. 12चा वर्ग लिहिताना 2चा वर्ग 4 लिहिला, 12 आणि 2 14 म्हणून 144. पण 16चा वर्ग करून दाखवलाय तो जरा नीट काळजीपूर्वक पहा. एकक स्थानी 6चा वर्ग 36, पण तो लिहिताना सिंगल डिजिट फॉर्ममध्ये लिहिला 6 विथ कॅरी 1. आणि 16 आणि 6 22 लिहिताना 2 आणि 2 छोट्या अक्षरात लिहिले. या 2 आणि 3ची बेरीज केली 5 म्हणून त्याचा वर्ग 256. आहे का नाही गंमत. पेपर 2चा अभ्यास करताना एक लक्षात ठेवा की इथे सगळे जे चॅप्टर्स आहेत ते डिपेंडंट आहेत, एकमेकाला लिंक्ड आहेत. एका टॉपिकचा अभ्यास छान झाला की आपोआप पुढचे टॉपिक समजत जातील, आपोआप पुढचा कंटेंट समजायला लागेल. 11वीत आपण डिफरन्शिएशनची सुरुवात केली, डेफिनेशन पाहिली होती. आता यावर्षी डिफरन्शिएशन हा आपला पहिला चॅप्टर आहे पेपर 2 मधला, की ज्यामध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्हज ऑफ कॉम्पोजिट फंक्शन, इन्व्हर्स फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शन हा अभ्यासायचा आहे. तसंच काही हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हज पाहायचे आहेत, डिफरन्शिएशनचं जॉमेट्रिकल मिनिंग, पॅरामेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, तसंच लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन हा भाग अभ्यासायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. यानंतरचा ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज, की ज्यामध्ये डेरिव्हेटिव्हचं ॲप्लिकेशन पाहायचं आहे. मग ते मीन व्हॅल्यू थेरम्स असतील, ॲप्रॉक्सिमेशन असेल, टँजंट नॉर्मलला रिलेटेड गणितं असतील, रेट मेजरची गणितं असतील, नाही ते इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन, मॅक्झिमम मिनिमा असेल. तिसरा चॅप्टर आहे इनडेफिनेट इंटिग्रेशन आणि चौथा चॅप्टर आहे डेफिनेट इंटिग्रेशन. यामध्ये आपल्याला इंटिग्रेशनच्या वेगवेगळ्या टेक्निक्स, की ज्यामध्ये मेथड ऑफ सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन, इंटिग्रेशनची डेफिनेशन हा भाग अभ्यासायचा आहे. तसंच डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये इंटिग्रल ॲज अ लिमिट ऑफ सम. 5वा चॅप्टर आहे तो म्हणजे ॲप्लिकेशनचा, ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रल द कर्व हा कन्सेप्ट येईल. 6वा टॉपिक आहे, 6वा चॅप्टर आहे डिफरन्शियल इक्वेशन्स. विद्यार्थ्यांनो, इथपर्यंतचा जो भाग आपण अभ्यासू त्याचाच सगळा वापर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये करायचा आहे. त्यामुळं डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन नीट अभ्यासा. डिफरन्शियल इक्वेशन्स चॅप्टरमध्ये डिफरन्शियल इक्वेशनची डेफिनेशन, त्याचं फॉर्मेशन, त्याचे टाईप्स, ऑर्डर आणि डिग्री डिफरन्शियल इक्वेशनची म्हणजे काय, आणि डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन हे पाहायचं आहे. यातच एक शेवटचा बिट ॲप्लिकेशनचा पण पाहायचा आहे. 7वा आणि 8वा चॅप्टर आहे तो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन असा. दोन्ही टॉपिक इंटरेस्टिंग आहेत, खूप मार्क मिळवून देणार आहेत आणि आपल्याला आवडणारे टॉपिक आहेत. या चॅप्टरचा नीट अभ्यास करा आणि भरपूर चांगलं विषय ज्ञान घ्या. शैक्षणिक वर्ष 19-20 पासून प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदललं आहे. हे बदललेलं स्वरूप आपल्याला माहीत असावं म्हणून इथे दिलं आहे.